नमस्कार मित्रांनो, आज आपण एका पाठोपाठ एक असे 2 अनुभव ऐकणार आहोत. पहिल्या अनुभवाला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हरीश आहे. आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या मित्रासोबत काही वर्षांपूर्वी घडली होती आणि मी स्वतः त्या घटनेचा साक्षीदार आहे. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझे काही मित्र सुद्धा होते. त्यांच्यापैकी सतीश, आकाश आणि वृषाल माझे सर्वात चांगले मित्र होते. त्या काळात ऑफिसमध्ये खूप सारे प्रोजेक्ट सुरू होते. त्यामुळे इतकं काम असायचं की इच्छा असून सुद्धा आम्ही चौघे कुठे फिरायला जाऊ शकत नव्हतो. अशाच एका दिवशी संध्याकाळी ऑफिस नंतर आम्ही शॉपिंग आणि चित्रपटाचा प्लॅन बनवण्याबाबत बोलत होतो. तर आकाश म्हणाला की नुकताच एक इंग्लिश चित्रपट प्रदर्शित झालाय. त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि आपल्या जवळच्याच एका थिएटरमध्ये तो लागलाय. हे ऐकून आम्ही खूप खुश झालो. आम्ही त्याला विचारलं की कोणता चित्रपट आहे, नाव काय आहे, कशावर तो चित्रपट आहे. पण तो म्हणाला की ते एक सरप्राईज आहे, तुम्ही थेट पिक्चर बघायला यायचं. पुढचा दिवस शनिवार होता आणि अर्थातच त्या दिवशी ऑफिसला सुट्टी होती. तर आम्ही पुढच्याच दिवशी शॉपिंगचा आणि चित्रपटाचा प्लॅन बनवला. आकाशने तिकीटं बुक करण्यासाठी जेव्हा इंटरनेटवर पाहिलं तर सिनेमा हॉलमध्ये त्या चित्रपटाचा एकच शो बाकी असलेला दिसत होता, जो की रात्री 9:30चा होता. त्याच्या आधीचे सगळे शो फुल झाले होते. मी म्हटलं ठीक आहे, आता दुसरा काही पर्यायच नाहीये तर तिकीटं बुक करून टाकू, मजाच येईल. शो इतक्या उशिरा असल्याने आधी तर कोणी तयार झालं नाही, पण अशी संधी कदाचितच पुन्हा कधी आली असती. कसंबसं मी त्यांना तयार केलं आणि तसंही पुढच्या दिवशी रविवार होता, त्यामुळे सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची अडचण सुद्धा नव्हती. अखेर सर्वजण तयार झाले. दुसऱ्या दिवशी रात्री साधारण 9:15 वाजता मी आपली बाईक घेऊन सिनेमा हॉलजवळ पोचलो. माझे मित्र माझ्या आधीच तिथे आले होते. तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की तो एक भयपट होता, पण आता आलोच होतो तर चित्रपट बघायला तर लागणारच होता. मग आम्ही पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक वगैरे घेतलं आणि सिनेमा हॉलमध्ये जाऊन बसलो. तसं आम्ही सर्व तो चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होतो, पण तितकंच थोडं घाबरलेले सुद्धा होतो. आता रात्रीचा शो आणि तोही हॉरर. तो चित्रपट पाहण्यासाठी खूप कमी लोक आले होते आणि सिनेमा हॉल सुद्धा खूप जास्त शांत होता. चित्रपट खूपच भयानक होता. चित्रपट पाहताना भीतीने ओरडण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. आम्ही घाबरत घाबरत तो चित्रपट पाहत होतो. मध्ये मध्ये अनेक भयानक दृश्य पाहून आमच्या अंगावर काटा उभा राहायचा. आता चित्रपट संपायला कदाचित फक्त काहीच मिनिटं बाकी होती. तसं अचानक माझ्या मित्राचा, वृषालचा फोन खूप जोराने वाजायला लागला. इतक्या शांततेत अचानक फोन वाजल्यामुळे माझी तर तिथेच हवा टाईट झाली होती. फोन त्याच्या लहान बहिणीने केला होता. तेव्हा त्याची लहान बहीण आणि वृषाल दोघे एका फ्लॅटमध्ये राहत होते आणि त्यांचे आई वडील गावी राहायचे. त्याच्या बहिणीने फोनवर त्याला सांगितलं की तिला एकटीला खूप भीती वाटतेय. घरात काहीतरी खूप विचित्र जाणवतंय, तू लवकर घरी ये. हे ऐकून वृषाल सुद्धा घाबरला आणि तो तिला म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता घरी यायला निघतो. जेव्हा त्याने फोन ठेवला तेव्हा तो अस्वस्थ दिसत होता. आम्ही विचारल्यावर त्यानं आम्हाला काय ते सांगितलं. तो म्हणाला की तशी तर माझी बहीण बरीच धाडसी आहे, तिला एकटीला कधीच भीती वाटत नाही. ती तर आमच्या गावाकडे रात्री सुद्धा शेतात जाऊन चक्कर मारून येते. शेतात कोणी प्राणी आले असतील तर त्यांना पळवून लावते. त्यामुळे जर तिला भीती वाटत आहे म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी गोष्ट असेल. हे ऐकून आम्ही सुद्धा विचार केला की आता जर वृषाल निघणार असेल तर मग सगळ्यांनीच बरोबर निघावं आणि आम्ही त्याला म्हटलं की आम्ही सुद्धा आपापल्या घरी निघून जातो, सर्व एकत्रच बाहेर पडू. पण त्याचं म्हणणं असं पडलं की कदाचित अजून 25-30 मिनिटात चित्रपट संपेल. तुम्ही सर्व चित्रपट पहा आणि नंतर उरलेल्या चित्रपटाची मला स्टोरी सांगा. इतकं सांगून मग त्याने त्याचं जॅकेट उचललं आणि तो घरी निघून गेला.
अर्ध्या तासानंतर चित्रपट संपला. चित्रपट पाहून आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो. आम्ही जेव्हा खुर्चीवरून उठत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या सीटवर वृषाल बसला होता त्याच्या सीटवर त्याचा फोन राहिला होता. तसं मी मित्रांना म्हटलं, अरे वृषाल तर घाईघाईत आपला फोन इथेच विसरलाय. त्याच्या जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा तो हादरेलच. तेव्हा आम्ही विचार केला की त्याच्या घरी फोन करून सांगू की त्याचा फोन आमच्याकडे सुरक्षित आहे. मी माझ्या फोनवरून त्याच्या घरी फोन लावला तर त्याच्या बहिणीने फोन उचलला. मी सांगितलं की वृषालला जरा फोन दे, तो त्याचा फोन इथेच विसरून गेलाय. तसे वृषालची बहीण म्हणाली, अरे पण तो तर तुमच्याच बरोबर आहे ना. त्यावर मी म्हटलं, हो पण अर्ध्या तासापूर्वीच तो निघून गेला. तूच तर फोन केला होतास ना त्याला लवकर घरी येण्यासाठी. माझं बोलणं ऐकून त्याची बहीण चकितच झाली आणि म्हणाली, मी फोन केला? पण मी तर फोन केलाच नाही. तिचं बोलणं ऐकून आम्ही तर गोंधळूनच गेलो. आम्ही सगळेच विचार करू लागलो, ही काय भानगडे. पण एकदम मला वृषालच्या बहिणीचा विचार डोक्यात आला. फोन चालूच होता. तसं मी आकाशला खूण केली. तसे आकाश मागून म्हणाला, अरे तो बाहेर मॉलमध्ये गेलाय, येईलच इतक्यात. असं नाटक करून आम्ही वेळ मारून नेली आणि हे बोलून मी फोन कट केला. आम्हाला आता वृषालची चिंता वाटू लागली होती, कारण हे काहीतरी विचित्रच घडलं होतं. एकतर तसंही आम्ही आत्ताच एक भयपट पाहिला होता आणि आता वरून हे असं झालं होतं. सतीशला वाटलं की कदाचित ते दोघं भाऊ बहीण आमच्यासोबत विनोद करतायत, प्रँक करतायत. हे सर्व आधीपासूनच ठरलं असेल, पण तसं काही वाटत नव्हतं. कारण जर प्रँक करायचा असता तर वृषालला त्याचा फोन इथे ठेवून जाण्याची आवश्यकता नव्हती. आणि त्यात जेव्हा मी त्याच्या बहिणीशी बोललो होतो तेव्हा तिच्या आवाजावरून हे साफ साफ वाटत होतं की ती आत्ताच झोपेतून जागी झालीये. तसं आकाश म्हणाला, एक काम कर, फोन चालू करून तर बघ, त्याच्या बहिणीने कॉल केला होता की नाही ते तर बघ. त्यावर मी म्हणालो, अरे कसा चालू करणार, पासवर्ड असेल ना. पण तरी सुद्धा आम्ही फोन चालू केला. पण जेव्हा आम्ही फोन पाहिला तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे फोन लॉकच होता. खरं तर त्याचं घर इथून 15-20 मिनिटांच्या अंतरावर होतं. आम्ही घाईघाईने सिनेमा हॉलमधून निघून बाहेर मॉलमध्ये त्याला शोधू लागलो. आम्ही खूप ठिकाणी बघितलं, वॉशरूममध्येही पाहिलं, पण तो कुठेच दिसला नाही. बाहेर जाऊन आम्ही वॉचमनला विचारलं तर तो म्हणाला की एक मुलगा आत्ता अर्ध्या तासापूर्वी इथून निघाला तर नक्कीच होता. हे ऐकून आम्ही आणखीनच घाबरलो. म्हणजे वृषाल इथून गेला तर नक्की होता आणि तो अजूनपर्यंत घरी पोचलेला नव्हता. मग आम्ही तिघांनी आपापली बाईक काढली आणि त्याच्या घराच्या दिशेने जायला निघालो. त्या रस्त्यावर त्याला शोधत आम्ही जात होतो. आम्हाला वाटलं कदाचित तो कुठेतरी थांबला असेल. रस्त्यावर दिवे तर होते, पण तरीही रस्ते खूप भीतीदायक वाटत होते. रस्त्यावर खूपच जास्त शांतता होती. वृषालचा कुठेच ठाव ठिकाणा मिळत नव्हता. आमच्या डोक्यात विचार आला की पुन्हा एकदा त्याच्या घरी फोन करून पाहावं, कदाचित तो आत्तापर्यंत घरी पोचला असेल. तसं आम्ही त्याच्या घरी फोन केला, पण यावेळीही त्याच्या बहिणीनेच फोन उचलला. मी विचारलं, वृषाल आला का? तर त्याच्या बहिणीने नाही म्हटलं. मी घाबरतच म्हटलं, ठीक आहे, तो काही वेळापूर्वीच इथून निघालाय, 10-15 मिनिटात पोचेल घरी, तू काळजी करू नकोस. आणि इतके बोलून मी पुन्हा फोन ठेवून दिला. मी देवाकडे प्रार्थना करत होतो की वृषाल सही सलामत आपल्या घरी पोचून जाऊ, आणि कदाचित माझे मित्रसुद्धा तेच करत असावेत. पण आता भीती या गोष्टीची होती की जर त्याच्या बहिणीने फोन केला नव्हता तर मग तो फोन कोणी केला होता? या गोष्टीचा विचार करूनच आमच्या अंगावर काटा उभा राहत होता. आता 15-20 मिनिटंही उलटून गेली होती आणि त्याला मॉलमधून जाऊन सुद्धा 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. पण अजूनही त्याचा काहीच पत्ता नव्हता. सतीश म्हणाला की आपण त्याच्या बहिणीला जाऊन सर्व काही सांगून टाकलं पाहिजे. उगाच तिला अंधारात ठेवून चालणार नाही, ती सुद्धा काळजी करत असेल. त्यात वेळ रात्रीची आहे. आम्हाला ते पटलं, पण आम्हाला हे समजत नव्हतं की घरी जाऊन त्याच्या बहिणीला सांगायचं तरी काय. तू त्याला फोन केला होतास आणि तो 1 तासापूर्वीच घरासाठी निघाला होता हे सांगायचं. असो,
तिला सत्य तर सांगायचंच होतं. आता आमच्या मनातील संशय वाढत चालला होता की त्याच्यासोबत नक्कीच काहीतरी विपरीत घडलं असेल, नाहीतर आत्तापर्यंत त्याने आपल्या फोनवर आम्हाला कॉल केला असता. मग आम्ही तिघे त्याच्या घरी पोचलो आणि त्याच्या बहिणीला सर्व काही जसंच्या तसं सांगून टाकलं. आधी तर तिला सुद्धा वाटलं की आम्ही तिला घाबरवण्यासाठी प्रँक करतोय, पण काहीच वेळात आमचे चेहरे पाहून तिला समजलं की आम्ही मस्करी करत नव्हतो. आणि मग ती सुद्धा खूपच घाबरली. ती म्हणाली की आपल्याला पोलिसांना हे सांगायला हवं. हो नाही करता करता सकाळचे जवळपास 5 वाजून गेले होते. त्याच्या बहिणीची तर रडून रडून खूपच वाईट अवस्था झाली होती. त्याची बहीण तिच्या वडिलांना कॉल करणारच होती की तेवढ्यात फ्लॅटचा दरवाजा उघडला गेला आणि मग जे आम्ही सर्वांनी पाहिलं ते पाहून आम्ही सर्वच हादरलो. आम्ही अवाक झालो. त्या दरवाजात वृषाल उभा होता. वृषालला पाहून आधी तर त्याची बहीण धावत त्याच्या दिशेने जाणारच होती की मी तिचा हात पकडून तिला मागे खेचलं, कारण वृषालचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. हे पाहून काही वेळ सर्वजण गप्प झाले. माझं तर हृदय धडकणंच बंद झालं होतं. तो हळूहळू घराच्या आत येऊ लागला. त्याच्या डोक्यातून रक्त खाली जमिनीवर टपकत होतं. आम्ही सर्व त्याचा तो भयानक चेहरा पाहून तिथेच गोठून गेलो होतो. त्या दरवाजाच्या जवळच्या बाजूला एक काचेचं छोटंसं टेबल ठेवलं होतं. तो पुढे सरकत लंगडत एकदमच त्या टेबलावर पडला. तो खाली पडताच आम्ही भानावर आलो आणि मग आम्ही घाबरतच त्याला कसंबसं उचलून सोफ्यावर ठेवलं. त्याचं शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. त्याची बहीण अजून सुद्धा रडतच होती. तेव्हा आकाश म्हणाला की लवकर आपल्याला ॲम्ब्युलन्सला फोन करायला हवा. पण हे ऐकताच वृषाल खूप घाबरला आणि आपलं डोकं हलवून तो नाही असं खुणवू लागला. त्याच्या बहिणीने प्रथमोपचाराचं किट आणलं आणि वृषालच्या डोक्याच्या जखमा साफ करून त्यावर तिने पट्टी लावली. मी त्याला पाण्याचा ग्लास दिला. ॲम्ब्युलन्स आम्ही काही बोलावली नाही. सतीशने एक कापड घेतलं आणि घरात जे काही रक्ताचे थेंब पडले होते ते साफ करू लागला. काही वेळानंतर वृषाल नीट भानावर आला. आता कुठे त्याची अवस्था काही बोलण्यालायक झाली होती आणि त्यानंतर त्याने आम्हाला जे काही सांगितलं ते ऐकून आमचेही चेहरे पांढरे पडले. त्यानं सांगितलं की तो मॉलच्या पार्किंगमधून बाईक काढून घाईघाईने घरी येण्यासाठी मॉलमधून निघाला होता आणि काही वेळानंतर बाईक चालवताना अचानकच त्याचं डोकं खूप जड वाटू लागलं. असं वाटत होतं की जणू डोक्यावर एखादा माणूसच बसलाय. म्हणूनच तो रस्त्यावर नीट लक्ष देऊ शकत नव्हता. पण तरीही त्याच अवस्थेत तो आपल्या घराच्या दिशेने बाईक चालवत चालला होता. पण बराच वेळ बाईक चालवल्यानंतर सुद्धा तो आपल्या घराच्या जवळ पोचू शकत नव्हता. तो जितका पुढे जायचा फिरून फिरून तो पुन्हा एकाच जागेवर यायचा. त्यानं सांगितलं की मला काहीही नीट दिसत नव्हतं, पण हे माहीत होतं की मी आपल्या घराच्या रस्त्यावरच होतो. पण त्याच्या बोलण्यावरून आम्हाला हे समजत नव्हतं की असं कसं होऊ शकतं. आम्ही त्याला म्हटलं की आम्ही सुद्धा तुला अर्ध्या तासानंतर त्याच रस्त्यावर शोधत होतो, पण आम्हाला तर तू कुठेच दिसला नाहीस. तर मग त्यानं सांगितलं, मला माहीत नाही मला त्यावेळी काय झालं होतं. त्यावेळी मला खूप तीव्र राग येत होता. पुढे काहीही दिसत नव्हतं, पण कसे कोण जाणे अखेर मी माझी बाईक अजून जोरात पळवली. विचार केला की बघू काय होतं ते, पण काही सेकंदात माझ्या समोर सर्व अंधारच अंधार झाला आणि मला असं जाणवलं की मी जणू एखाद्या डोंगराच्या टोकावरून खाली पडतोय. जसा मी जोरात जमिनीवर पडलो त्याच वेळी मला जोराचा झटका लागल्यासारखं झालं आणि मी डोळे उघडले आणि पाहिलं तर एकीकडे मी खाली पडलेला होतो, पण दुसऱ्याच बाजूला मी आपली बाईक सुद्धा चालवत होतो. गाडीचा वेग इतका जास्त होता की मी आणि माझी बाईक शेवटी घसरून एका छोट्या खड्ड्यात पडलो आणि माझं डोकं तिथेच कोणत्या तरी गोष्टीवर आदळलं आणि मग मी बेशुद्ध झालो. काही वेळानंतर माझे डोळे उघडले आणि उघडेच राहिले. मला दिसलं की तिथे माझ्या समोर मोठ्या मोठ्या झाडांच्या मध्ये एक माणूस उभा होता, पण नीट लक्ष देऊन पाहिल्यावर मला समजलं की तो कोणताही माणूस नव्हता.
त्याचं डोकं एखाद्या प्राण्यासारखं होतं आणि शरीर माणसासारखं होतं आणि त्याचा आकारही हळूहळू वाढतच चालला होता. काही सेकंदात तो पाहता पाहता एका झाडापेक्षाही मोठा झाला. मला कळालं की आपण कदाचित एखाद्या चकव्यात अडकलो आहोत. तेव्हाच मला माझ्या बालपणीतील किस्से आठवले. एकदा माझ्या आजीने मला सांगितलं होतं की चकव्यात कोणतीही गोष्ट माणसाला कधी स्वतः मारू शकत नाही. ती शक्ती तुम्हाला भ्रमाच्या जाळ्यात अडकवून ठेवते. जर तुम्ही कधी चकव्यात अडकलात तर याचा अर्थ कोणत्या तरी वाईट शक्तिशाली आत्म्याने तुम्हाला त्याच्या माया जाळ्यात अडकवलंय. आणि यापासून वाचण्याचा एकच मार्ग असतो. काहीही करून तुम्हाला हालचाल करत राहावं लागतं. तुम्ही एकाच जागी थांबलात तर तुम्ही कायमचे त्या शक्तीच्या तावडीत सापडू शकता. माझं डोकं रक्तानं माखलं होतं, पण मला माहीत होतं की जर मी आत्ता उठलो नाही तर मी कधीच उठू शकणार नाही. मी हिम्मत करून उठलो आणि उठून सरळ चालू लागलो. मला माझ्या कानात भयानक किंकाळ्या ऐकू येत होत्या, पण मला जो अंधुक रस्ता समोर दिसत होता त्यावरून मी चालत होतो. काही वेळाने मला पुन्हा भास झाला की मी पुन्हा एकदा एका उंच जागेवरून खाली पडत आहे आणि मी खाली पडलो सुद्धा. पण आता मला सर्व काही साफ साफ दिसत होतं. मी पुन्हा माझ्या बाईकजवळ येऊनच थांबलो होतो. मला आता सर्व काही नीट दिसू लागलं होतं. रस्ता नेहमीचा ओळखीचा वाटत होता. आजूबाजूचा परिसर ओळखीचा वाटत होता. मग मी आपली बाईक उचलली आणि आजूबाजूला पाहिलं, पण मग आजूबाजूला मला काहीही विचित्र दिसलं नाही. मग मी कसा बसा घरी पोचलो. वृषालचं हे बोलणं ऐकून माझा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर होतं. तेवढ्यात मला आठवलं की त्याचा फोन माझ्याकडे आहे. मी त्याला त्याचा फोन दिला आणि पासवर्ड टाकायला सांगितला. त्याने फोन उघडला आणि पाहिलं की त्याच्या फोनमध्ये त्या काळात कोणताही कॉल आलेला नव्हता. हे पाहून आम्ही सर्व चकितच झालो. आम्ही याबद्दल आजपर्यंत कोणालाही सांगितलेलं नाहीये. वृषाल काही दिवसातच ठीक झाला, पण आजही तो एकटा रात्री बाईक चालवू शकत नाही. त्याचं आता लग्न झालंय. आजही आम्ही एकत्र बसून जेव्हा त्या घटनेबद्दल बोलतो तेव्हा आम्हाला कापरे भरतात. कारण जे घडलं ते भयंकर होतं, पण जे घडलं ते नक्की काय होतं? तो फोन कोणी केला होता? का वृषालला झालेला हा भास होता? वृषालने चुकून काही ओलांडलं होतं का? का कोणी त्याच्यावर करणी केली होती? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आहे आणि मी तळेगावचा राहणारा आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनेबद्दल सांगणार आहे. ती रात्र, तो प्रसंग आठवला की आजही माझं काळीज कापून निघतं. त्या दिवशी मी जाणलं की भीती काय असते. माझं बालपण इतरांसारखं सुखात गेलं नाही. गरीब कुटुंबातील असल्यामुळे मी नीट अभ्यास करू शकलो नाही आणि त्यात वरून कुटुंबाचं ओझं होतंच. त्यामुळे शाळा, अभ्यास मध्येच सोडावा लागला. म्हणूनच त्यावेळी जी छोटी मोठी नोकरी मिळायची ती मी करायचो. छोटी मोठी कामं करता करता मी मोठा झालो आणि मग मी एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी शोधणं सुरू केलं, जिथे काम चांगलं असेल, पगार ठीकठाक असेल. एके दिवशी माझ्या मित्राने मला जॉब ऑफर केला. तळेगावच्या एका कारखान्यात तो जॉब होता. पैसेही बऱ्यापैकी मिळणार होते. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार मी दुसऱ्याच दिवशी फॅक्टरीत मुलाखतीसाठी गेलो. मुलाखत सुद्धा चांगली झाली. कंपनीचा मालक म्हणाला, सध्या कारखान्यात फक्त दिवसाच काम होतं, पण आम्हाला उत्पादन वाढवायचंय आणि त्यामुळे आम्हाला कारखाना रात्री सुद्धा सुरू ठेवायचाय, जेणेकरून उत्पादन क्षमता वाढेल. त्यामुळे आम्ही अशा नवीन लोकांच्या शोधात आहोत जे रात्रपाळी करू शकतील, कारण कंपनीतील जुनी लोक रात्रपाळी करायला तयार नाहीत. म्हणूनच आम्ही अशी नवीन लोक शोधत आहोत ज्यांना रात्रपाळी करण्यास अडचण नसेल. तू जर तयार असशील तर तुला आधी कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि मग तुला रात्रपाळी करावी लागेल. तसेच रात्रपाळी करणाऱ्यांना इतर लोकांपेक्षा जास्त पगार दिला जाईल. हे ऐकून मी खूप खुश झालो होतो. अशा संधीला कोण नाही म्हणेल. मला कामाची आणि पैशांची गरज होतीच. तसं मी सुद्धा काहीही विचार न करता होकार दिला.
सर्व ठरल्यानंतर मी कारखान्यातून बाहेर आलो आणि माझ्या त्या मित्राला, जो तिथेच काम करत होता, त्याला मला नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी सांगितली. पण मी जेव्हा त्याला सांगितलं की माझं प्रशिक्षण झाल्यानंतर मला रात्रपाळी करायची आहे आणि रात्रपाळी करणाऱ्यांना जास्त पगार दिला जाणार आहे, तेव्हा ही गोष्ट ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यानं मला सांगितलं की तू या नोकरीसाठी नाही म्हण. त्यावर मी त्याला विचारलं, पण का नकार देऊ? इतकी चांगली संधी मिळालीये तर मग मी नाही का म्हणून सांगू? त्यावर तो म्हणाला, हे मी सुद्धा ऐकून आहे की कारखाना आता रात्री सुद्धा चालू ठेवण्याचा मालकाचा विचार आहे, कारण त्यांना उत्पादन क्षमता वाढवायची आहे. पण मला हे माहीत नव्हतं की तुला मिळणारा जॉब रात्रपाळीचा आहे. जर हे मला आधीच माहिती असतं तर मी तुला या जॉबबद्दल सांगितलं सुद्धा नसतं. पण रात्रपाळी करण्यात प्रॉब्लेम काय? मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला पैसे सुद्धा चांगले मिळणार आहेत, मी म्हणालो. पण त्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो फक्त इतकंच म्हणाला की मी सांगतोय ना, तू ही नोकरी करू नकोस. मी असं ऐकलं आहे की पूर्वी, म्हणजे काही वर्षांपूर्वी, हा कारखाना रात्री सुद्धा सुरू असायचा. पण काही वर्षांपूर्वी रात्री इथे खूप विचित्र घटना घडल्या. खूप लोकांचे जीवही गेले आणि म्हणूनच कंपनीने रात्रपाळी बंद केली. त्यानंतर तो कारखाना आणि कंपनी दुसऱ्या मालकानं विकत घेतली. म्हणजेच आत्ता जो मालक आहे त्यानंच विकत घेतली. रात्रपाळी सुरू करण्याबाबत याआधी सुद्धा बोलणी झाली होती, पण कंपनीतले जुने कर्मचारी तयार झाले नाहीत. मालकाला पूर्वी झालेल्या घटनांबद्दल माहिती तर आहे, पण त्याचा असल्या विचित्र गोष्टींवर विश्वास नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे तू ही नोकरी करू नकोस. मला वाटलं की कदाचित मला त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळणार असल्यानेच माझी प्रगती पाहून तो जळत असेल. तसं मी त्याला रागाने म्हणालो, तू माझी प्रगती पाहून जळतोयस ना? त्याला माझं ते बोलणं लागलं आणि माझं ते बोलणं ऐकून तो सुद्धा रागावला. जाता जाता त्यानं एवढंच म्हटलं, जीव प्यारा असेल तर नोकरी सोडून दे. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. तेव्हा माझा मित्र डिस्पॅच विभागात काम करायचा आणि माझं काम उत्पादन विभागात होतं. मी विचार केला की तसंही तो माझ्या विभागात कामाला नाहीये, त्यामुळे काही फरक पडत नाही. दुसऱ्या दिवशी मी फॅक्टरीत निघून गेलो. आठवडाभर मला प्रशिक्षण दिलं गेलं. आता माझी रात्रपाळी सुरू होणार होती. तसं मला सांगितल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी रात्री कारखान्यात पोचलो. माझी शिफ्ट रात्री 10 वाजता सुरू होणार होती, म्हणूनच मी आरामात जेवण करून कामावर आलो होतो. तिथे एक वॉचमन बसला होता, पण तो सुद्धा मुख्य कारखान्यापासून काही अंतरावर होता. मी तिथे गेलो आणि त्याला सांगितलं की आज माझा कामाचा पहिला दिवस आहे. तसं तो म्हणाला, हो ठीक आहे, या, तुम्हाला दार उघडून देतो. मी इकडे तिकडे पाहिलं, पण मला अजून कोणीच दिसत नव्हतं. म्हणून मी त्याला विचारलं, अजून कोणी आलेलं दिसत नाहीये? त्यावर तो म्हणाला, हो, सध्या तरी तुम्ही एकटेच आहात. त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला म्हणालो, म्हणजे रात्रभर मी एकट्यानंच काम करायचंय? हो, सध्या तरी तसंच आहे, तो वॉचमन म्हणाला. पण मला याबद्दल काहीच कल्पना दिली नव्हती की मी एकटाच आहे म्हणून, मी त्याला म्हणालो. त्याबद्दल मला माहीत नाही, तुम्ही उद्या सकाळी साहेबांशी बोला, तो वॉचमन म्हणाला. इतके बोलून त्याने मला कारखान्याचा दरवाजा उघडून दिला आणि आत जायला सांगितलं. आता मी कामावर आलोच होतो, त्यामुळे आत तर जावंच लागणार होतं. पण आत काम काय करायचंय ते कोण सांगणार, मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला, आतमध्ये जॉब तयार आहे, आत गेलात की तुम्हाला दिसेलच, त्याच मशीनवर तुम्हाला काम करायचंय. इतकं बोलून दार लोटून तो निघून सुद्धा गेला. कदाचित मला तेव्हा समजायला हवं होतं की इथे काहीतरी चुकतंय, पण मी तरीही आत गेलो. कारखाना नेहमी सारखाच दिसत होता. ज्या मशीनचं प्रशिक्षण मला दिलं गेलं होतं ते मशीन बरंच आत होतं, त्यामुळे मी आत जाऊ लागलो. काहीच वेळात मी त्या मशीनजवळ पोचलो. तिथे जॉब ठेवला होता. काय करायचं आहे हे मला माहीत होतं. तसं मी मशीन सुरू केलं आणि कामाला सुरुवात केली. मला खूप विचित्र वाटत होतं. इतका मोठा कारखाना आणि तोही एकदम सुनसान. फक्त माझ्या मशीनचा आवाज त्या कारखान्यात घुमत होता. मला तशी खूप भीती वाटत होती.
पण मी तरीही माझं काम करत होतो. काम करता करता मी फक्त हाच विचार करत होतो की मी एकटाच कामावर कसा काय, आणि ते सुद्धा रात्रपाळीला. कदाचित रात्रपाळी असल्यामुळे लोक मिळण्यात कंपनीला अडचण येत असावी. तसंही रात्री काम करायला खूप कमी लोक तयार होतात, असे खूप सारे विचार माझ्या डोक्यात येत होते. मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे बघत माझं काम करत होतो. काही वेळानंतर मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या मागे उभं आहे, कारण अचानक मला माझ्या कानांजवळ कोणाच्या तरी श्वासाच्या आवाजासारखं काहीतरी जाणवलं. मी मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. मला वाटलं मलाच भास झाला असेल. मी फॅक्टरीत लागलेल्या मोठ्या घड्याळाकडे पाहिलं, तर घड्याळात 11:15 झाले होते. बरंच काम करून झालं होतं. मग काही वेळ मी थांबलो आणि असंच कारखान्यात इकडून तिकडे फेऱ्या मारू लागलो. पण जेव्हा मी त्या मोठमोठ्या मशीन्सना पाहत पुढे जात होतो, तेव्हा मला वाटलं की माझ्या मागे मागे कोणीतरी चालतंय. मी पुन्हा उजवीकडे डावीकडे पाहिलं, मागे पाहिलं, पण कुठेच काहीच नव्हतं. मी काही वेळ तिथेच थांबून राहिलो. मी पुन्हा घड्याळात पाहिलं तर 12:30 होत आले होते, आणि तेवढ्यात अचानक फॅक्टरीची पॉवर सिस्टीम बंद झाली आणि सर्व बाजूला अंधारच अंधार झाला. मला हे सांगून ठेवण्यात आलं होतं की फॅक्टरीच्या टूल बॉक्समध्ये विजेरी आहे. मी अडखळत टूल बॉक्स शोधतच होतो की मला पुन्हा कोणीतरी माझ्या जवळ असण्याचा भास झाला. ते जे काही होतं ते मला माझ्याच मागे आहे असंच जाणवत होतं. तसं मग मी थोडं वेगाने चालू लागलो. पण फॅक्टरीत बऱ्याच गोष्टी होत्या ज्यांच्यावर मी सारखं धडकत होतो. आता माझे हातपाय कापू लागले होते. माझ्या मागे नक्कीच काहीतरी होतं. मी पुढे जातच होतो की कोणीतरी अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला. कोण आहे? कोण आहे? मी घाबरतच विचारलं. त्या हाताने मला एक झटका लागल्यासारखं झालं आणि मी खाली पडलो. मी आपल्या हातांच्या बळावर स्वतःला मागे ओढत घेऊन जात होतो. उठायची इच्छा तर होती, पण भीती वाटत होती. तेवढ्यात माझ्या हाताला टूलबॉक्स लागला. मी झटकन टूलबॉक्स उघडून विजेरी काढून ती चालू केली, पण माझ्या मागे तिथे कोणीही नव्हतं. माझे ओठही आता कापू लागले होते. मी पुन्हा एकदा टॉर्चच्या प्रकाशात आपली नजर इकडे तिकडे फिरवली, पण कुठेच काहीच नव्हतं. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो की तेवढ्यात मला माझ्या कानांजवळ एक आवाज ऐकू आला आणि मी झटकन उभा राहिलो. तेव्हाच अचानक मागे एका मशीनचं चाक फिरू लागलं. मी आता प्रचंड घाबरलो होतो. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. मी ओरडलो, कोण आहे? कोण आहे तिथे? हे बघा, मस्करी करू नका. माझा आज पहिला दिवस आहे. मला हल्ला करण्यास भाग पाडू नका. पण कुठूनही काहीही उत्तर आलं नाही. सर्वात विचित्र गोष्ट ही होती की फॅक्टरीची वीज गेली होती, तर मग मशीन आपोआप सुरू कसं झालं? आता माझा संशय बळावला होता. इथे खरंच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच हे सर्व होतंय अशी माझी खात्री होऊ लागली. ही नोकरी, चांगला पगार, हे सर्व एक जाळं आहे असंच मला आता वाटू लागलं. मी वेगानं फॅक्टरीचं गेट उघडण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माहीत नाही का गेट उघडतच नव्हतं. हळूहळू मला जाणीव होऊ लागली की माझ्या अवतीभोवती गरम वारे वाहू लागले आहेत. आता मला रडू येत होतं. आता मला वाटू लागलं होतं की कदाचित मी माझ्या मित्राचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं. तो खरं बोलत होता. कदाचित तो मला हेच सांगू इच्छित होता की या फॅक्टरीत वाईट शक्तींचं अस्तित्व आहे. खूप प्रयत्न करून सुद्धा फॅक्टरीचं गेट उघडलं नाही. तसं माझ्या डोक्यात एक विचार आला की फायर एक्झिटमधून बाहेर पडू. तसं आता मी हिम्मत करून फायर एक्झिट शोधू लागलो आणि फायर एक्झिटचं गेट दिसताच मी त्या दरवाजाच्या दिशेने पळालो. मला फक्त काहीही करून त्या फॅक्टरीतून बाहेर पडायचं होतं, पण फायर एक्झिट सुद्धा उघडत नव्हतं. आता मला मालकावरच संशय येऊ लागला. कदाचित मालकाने मुद्दामून फायर एक्झिटला सुद्धा बाहेरून बंद केलं होतं. अचानक माझी नजर जवळच्या फायर एक्झिटच्या बॉक्समध्ये पडलेल्या एका कुऱ्हाडीवर गेली. मी ती उचलून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण जेव्हा मी असं करत होतो तेव्हा एक खूप विचित्र घटना घडली. मला जाणवलं की माझं शरीर मागच्या बाजूला खेचलं जाऊ लागलं आहे, जसं की एखादी अदृश्य शक्ती मला अंधारात ओढू इच्छित असावी.
हळूहळू मला ही जाणीव होत होती की मृत्यू आता जवळ आहे. भीतीपोटी मी जोरजोरात ओरडत होतो, वॉचमनला हाका मारत होतो, पण मला वाचवण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. मला वारंवार माझ्या घरच्यांची आठवण येत होती. भीतीला दूर पळवण्यासाठी मी जोरजोरात बडबडणं सुरू केलं, पण मी असं केल्यानं तिथलं वातावरण आणखीनच खराब झालं. तेवढ्यात माझी नजर विजेच्या स्विच बॉक्सवर गेली. स्विच बोर्ड सुद्धा फायर एक्झिटच्या जवळच होता. मी तिथे वीज सुरू करण्यासाठी पुढे सरकणारच होतो की मला तिथे एक टक्कल असलेलं मुंडकं दिसलं. त्याचा चेहरा स्पष्ट नव्हता. मी थोडा आणखी बाजूला होऊन त्याला पाहिलं आणि त्याला पाहून माझी किंकाळीच निघाली. त्याच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते आणि त्याच्या अवतीभवती दाट काळा धूर निघत होता. जणू काही तो जळत होता. ते पाहून मी पुन्हा एकदा जोरजोरात ते एक्झिट गेट उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागलो. आता माझ्याकडे जी विजेरी होती ती सुद्धा अचानक बंद पडली. मला काहीही दिसत नव्हतं. त्या घोर अंधारात मी वेड्यासारखा फक्त ओरडत होतो. काहीच वेळात माझे हातपाय थंड पडले. मी त्याच जागी गुडघ्यांवर बसलो. मला श्वास घेण्यास त्रास होत होता. कदाचित मी येणाऱ्या भयानक मृत्यूसाठी मनातून तयार होत होतो. माझी अवस्था खूप खराब झाली होती आणि मला जाणवलं की एका पोलादी पंजाने मला खेचणं सुरू केलंय. त्या भयानक आत्म्याचा किंवा ती जी काही शक्ती होती तिचा घाणेरडा वास आठवून मला आजही उलटी येते. तो वास जणू एखाद्या जळलेल्या, सडलेल्या, कुजलेल्या मांसासारखा होता. काही वेळानंतर मला जाणवलं की बऱ्याच सावल्या आकृत्या माझ्या अवतीभोवती फिरतायत, माझ्या शरीराभोवती चक्रा मारतायत आणि त्यांचा आवाज आता मला स्पष्ट ऐकू येत होता. हळूहळू तो आवाज मोठा होऊ लागला. मी अर्धमेल्या अवस्थेत असल्यामुळे माझी नजर सुद्धा अंधुक झाली होती. मला काहीतरी अंधुक दिसत होतं. माझ्यासमोर तेच डोळे नसलेला, रागीट, टक्कल असलेला माणूस होता आणि त्याच्या अवतीभोवती बऱ्याच काळ्या भयानक सावल्या सुद्धा होत्या. अचानक त्याने आपला गरम पंजा माझ्या दिशेने वाढवला आणि मला जोरात फॅक्टरीच्या आत खेचणं सुरू केलं. माझ्या पाठीवर लोखंड लागल्याने अनेक जखमा झाल्या होत्या. माझ्या अंगातून रक्त वाहू लागलं होतं आणि त्या कारणामुळे काहीच वेळात मी बेशुद्ध झालो. सकाळी जेव्हा मला थोडी शुद्ध आली तेव्हा मी पाहिलं की मी फॅक्टरीच्या बाहेर पडलेला होतो. माझे कपडे फाटलेले होते. शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्यातून निघालेलं रक्त सुकलेलं होतं. उन्हामुळे माझं अंग जळत होतं. मी आपले हातपाय सुद्धा हलवू शकत नव्हतो. खूप प्रयत्नांनी मी स्वतःला ओढत एका झाडाच्या खाली सावलीत घेऊन गेलो आणि कदाचित पुन्हा मी बेशुद्ध झालो. जेव्हा मला पुन्हा शुद्ध आली तेव्हा मी फॅक्टरीच्याच हॉस्पिटलमध्ये होतो. सकाळच्या शिफ्टचे जे कामगार आले होते तेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. डॉक्टरनं मला सांगितलं की मायनर हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी माझा मित्र सुद्धा माझ्या जवळच उभा होता. डॉक्टर जाताच तो माझ्या जवळ येऊन बसला आणि तो म्हणाला, मी म्हटलं होतं ना, पण तुला वाटलं की मी तुझ्यावर जळतोय. तुला काही झालं असतं तर तुझ्या घरच्यांची परिस्थिती काय झाली असती? यात तुझा जीव गेला असता तर मालक तर बोलून गेला असता की अपघाती मृत्यू आहे आणि तुझ्या कुटुंबाला सुद्धा काहीच मिळालं नसतं. पण तुझं नशीब चांगलं की तू वाचलास. मी माझ्या मित्राची माफी मागितली आणि त्याला विचारलं की हा सर्व काय प्रकार होता. तेव्हा तो म्हणाला, मला सुद्धा नीट माहीत नाही. मी सुद्धा ऐकलंच आहे. ती जी जमीन आहे तिथे आधी स्मशानभूमी होती. आधीच्या फॅक्टरीच्या मालकाने ती जमीन स्वस्त दरात खरेदी करून त्याच जागेवर फॅक्टरी उभी केली. असं समज की मालकाने त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे. दिवसभर तर काही जाणवत नाही, पण रात्र झाल्यावर त्या शक्ती, ते आत्मे आपला राग व्यक्त करतात असं ऐकलं आहे. आता हे खरं आहे की खोटं आहे माहीत नाही, कारण मी तर कधी नाईट शिफ्ट केलेली नाही. पण आता तुला नक्कीच माहिती असेल. माझ्या मित्राने असं म्हणताच मला माझ्या डोळ्यांसमोर त्या रात्रीच्या काळ्या भयानक सावल्या दिसू लागल्या आणि पुन्हा एकदा माझं अंग कापू लागलं. बरं होताच मी ती नोकरी सोडली. माझ्या मित्राची मी पुन्हा एकदा माफी मागितली. संकटातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले आणि दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केली. मित्रांनो,
हे अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.